पाहुयात पुढची बातमी। जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। उत्सवानिमित्त खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या मूर्तीची घटस्थापना झाली। भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार घेऊन असुरांशी युद्ध करून विजय मिळवला आणि खंडोबाचा अवतार घेतला अशी आख्यायिका आहे। या उत्सवाच्या निमित्ताने विश्वस्तांशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या चंपाषष्ठी उत्सवाला आज प्रारंभ झालेला आहे आणि याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत देवस्थानचे विश्वास आहेत। आपण पहिल्यांदा प्रमुख विश्वासांशी संवाद साधू। आज हा जो चंपाषष्ठीचा उपक्रम आहे, नेमकं प्रशासनाच्या वतीनं तुमच्या विश्वासांच्या वतीनं नेमकं काय आयोजन करण्यात आलं? प्रथमतः सर्वांना सप्रेम जय मल्हार। चंपाषष्ठी षडरात्र उत्सवाच्या सर्व भाविक भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा। आज श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीने या उत्सवाच्या निमित्त गडावरती येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी गडावर येण्यासाठी मोफत वाहनाची सुविधा करण्यात आलेली आहे। तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून या उत्सवासाठी लोक येत असतात, तर लोकांसाठी एक मोफत अन्नदानाचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे अन्नदान जेजुरी देवस्थानचे पुजारी वर्ग, ग्रामस्थ, खांडेकरी, मानकरी आणि श्री मार्तंड देव संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात येत आहे। भाविकांना आवाहन असं करत आहे की जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी इथं यावं। देवस्थानच्या वतीने सर्व व्यवस्था केलेली आहे। 6 दिवस देवस्थ, पुजारी वर्ग, ग्रामस्थ यांच्यामार्फत प्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। 6 दिवस सर्वांनी प्रसाद घेण्यासाठी यावं। विकास कोकरे, लोकशाही मराठी, जेजुरी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।